म्हणून जरा दे आता काय काय जेवण मी गेल्या 2 महिन्यापासून आहे तरी मध्ये समजून नाही काय बोलते काय नाही नाकारलं नाकात नाही. ओ मला काय म्हणू का राहिले तुम्ही हा स्पष्ट बोला ना काय आराम बोला ना. काय जर बाबा काय मिळालं नाही लागू तरी बाबा हे मालक मला काय म्हणू काय राहिले तुम्ही हा काय बाबा काय सांगा ना बरोबर सांगा ना. हे मार तू त्याचे जेवण झालं म्हटलं मी अजून घरी जेवण करायला भूक लागली तुम्ही जेवला का जेवले का हो जेवलो आम्ही जेवलो बाबा हो समजलं जेवलो त्याच म्हणून मी तुम्हाला जेवले का बरोबर मी जातो चालू मी जेवण करायला. तुम्ही चालले का जेवण करायला झालं आमचं जेवण झालं आमचं जा तुम्ही जेवण करायला जा. मायवीन काय समजत नाही काहीच नाही. हो जा आराम बोलत जरासं तुम्ही काही समजत नाही काहीच नाही. किती आराम करू मी बरोबर. या मालकाचं मला जरासं समजत नाही बा काय म्हणते ती काय नाकातल्या नाकात बोलते काय समजत नाही भाषा बा बरोबर आहे रे. लवकर आपल्याला का नाही थांबायला पुरत नाही काही समजत नाही ना मला. लहानपणी का तोंडावर पडलं होतं काय पडलं होतं काय माहित बा मायबीन स्पष्टच बोलत नाही ते एवढ्या जोरात बोलते की काय समजायला पत्ता नाही लागत मायबीन. पण पैसा लय बाबू पैसा लय याच्याजवळ. चालेल काय चाटतं बा आपण हे पाणी हे बोलते तरी का बरोबर ते का लग्न नाही उरलं त्याचं मग काय किती बोलते पाणी किती फास्ट बोलते ते हा किती जोरात किती बोलते ते समजत नाही समोरच्याले. ते आहे म्हणा पण पैसा लय आहे त्याच्याजवळ. मग काय एवढं मोठं गोडाऊन आहे का निरा कांदा व्यवहार करत आहेत निरा इकडे फेक कांदे तिकडे फेक कांदे पैसा लय पण त्याच्याजवळ. पैसा काय म्हणतो मी तू मग काय जे बापाची किती इस्टेट आहे का 150 एकर तर वावरच आहे वाटते. पैसा काय चाटतो तू पण जबान पाहिजे त्याची काय कुठं चाललं ते जबान म्हणले काय करतं जरा समजते ना आपल्याला. जेवण झालं का पळाले का बस झालं आपल्याला काय लय बोलावं लागते का भाषण द्यायचे का आपल्याला जाऊ दे तिकडे. ते आहे म्हणा पण कसं चांगलं आहे ते एवढं काय खराब थोडी आहे ते एवढा वाईट थोडी आहे ते चांगलं आहे ते मस्त आहे. काय जास्त काम नाही सांगत आपल्याला मग काय हेच तर पाहिजे आपल्याला. काय बस झाले ना 550 रुपये रोज आहे ना आपल्याला काय पाहिजे कमी काय आपल्याला आता काय काम नाही सांगत जास्त मस्त हे चांगलं आहे. मला चांगला आहे तसा काही पाच काम नाही कामं कमी सांगते हा समजत नाही काय बोलते काय नाही का नाकातल्या नाकात तोंडात बरं आहे चांगला आहे. जाऊ दे ना बाबा तिकडे बस झालं काय करतं एवढं आता समजायला नाही समजायला मस्त आहे ना. मस्त आहे हो. हे घ्या म्हटलं पैसे तेच म्हटलं मग म्हणसाल बाबा दिले म्हटलं तुमचे 50,000 रुपये तेच म्हणून मी तुम्हाला आले ना पैसे त्यांनी काय पाहा लागते आले पैसे आले. मी नाही म्हणसाल बा मग म्हणसान असं तसं वसन भसं म्हणून म्हटलं मग पैसे दिले म्हटलं तुमचे. त्याच्यात काय म्हटलं बे काय दिलं ना पैसे झालं ना काय पाहा लागते त्याला. तेच म्हटलं ना. शांताबाई कुठे आहे? शांताबाई का घरात नाही तेच म्हटलं का रे बारक्या काय म्हणतं बा. नाही पैसे द्या. अरे गोपाल लस भारी यायला यायचं नाही का पैसे द्या करू आलं आमचे पैसे बाबू माय पैसे येतात हे त्या बाबानं म्हटलं माझ्याकडून पैसे घेतले ते समजत नाही तुला एवढं पण. माली का गोपाल का काय सांगतो बे या पोराला तू म्याळा पोरग ये तिकडे काय करतं ते नाही का येते मांग घरी गमत नाही दिले येते मांग येते मांग नाही का रे बाबू तू म्हटलं कोणा वर्गात शिकत आहे. अंगणवाडी शिकली अंगणवाडी झाली पहिला वर्ग झाला दुसरीत अंगणवाडी शिकली पहिला वर्ग शिकला दुसरीच आहे ना तू. बरं आणि माझं नाव यश बाबाचं नाव गोपाल आणि नाव लंगले. बरं गोपाल आले म्हटलं पैसे पूर्ण. बरं आले ना पैसे बरं तेच म्हटलं बरं येतो म्हटलं मी चाल येतो. बिंदास आहे यश बाबू ये म्हटलं ये. पैसे हो बाई काचे पैसे येत आली वाटते बाबा नाटक भावानी. हे पैसे का हे गोपाल लंगड्याचे पैसे आहेत त्याला म्यात मागं 50,000 रुपये दिले ते त्यानं मला आता पैसे दिले असं आहे ते समजलं का. जमलं बाबा जमलं बरं दिले का पैसे तेच म्हटलं द्या ना मग पैसे 2,000 रुपये मला काम आहे म्हटलं द्या ब्युटी पार्लर मध्ये जाते मला. ते ब्युटी पार्लर खाला खड्ड्यांनी शांताराम भाऊ मला तुम्ही पहिले 300 रुपये द्या आपले मागचेच आणि डबल द्या आणखी 300 रुपये आज बाजार आहे मला बाजारला जाते. टमाटाचं बेसन हो आताच तर पैसे आले माझ्या हातात नाही. अबे काय रे झाबऱ्या तुला काल माझे 300 रुपये आणि तुला काल माझे मटके 2,000 रुपये आताच तर पैसे आले. तुम्ही पैसे मला सांगा तुम्ही पहिले देत ना का. नाही देत नाही मलाच काम आहे पैशाचं मला तिकडे कामं गिम आहेत आणि तुला काय झाबऱ्या तुला काल पाहिजे पैसे सांगा तुमच्या वाढत आलं तुम्ही काम करायले त्याचे 300 रुपये आणि आता द्या 300 रुपये 600 रुपयाचं काम आहे मला द्या ना.
तर तुम्ही खटल्यावर घालता का मायाबीन? ए मटके, तुला काय पाहिजे पैसे? जाते मला सामान घ्यायला ते ब्युटी पार्लरचे पैसे द्या ते मग काय तर ब्युटी पार्लरवाली कुठवली खाली म्हातारी झाली ना. नाही पैसे नाही म्हटलं मलाच काम आहे पैशाचं. झाबरू तुझे पण पैसे भेटत नाहीत ते मला काम आहे अर्जंट. हो तेच म्हटलं. बर देऊ नका काही पैसे भेटले मला देऊ नका संध्याकाळी येतं म्हटलं जेवण करायला. ताट वाढतो तुम्हाला ताट. मायाबीन काय काय म्हणजे काय जेवण देत नाही तू? जा तुम्ही हॉटेलवर खातो हॉटेलवर. खा हॉटेलवर खा सांगू नका मला. काय शांताराम भाऊ देऊन टाकायचे ते शांताबाईला पैसे 2,000 रुपये. हा अबे झाबरू शांताबाईला पैसे देऊन काय करतं? मला काम नाही पैशाचं. तुम्हाला काय काम आहे? तुम्हाला नेहमीच राहते काम पैशाचं काही ना काही. तुम्हाला काय काम आहे आता? पाय ना तू आता कसं करतो मी. पाय तू तू पास आहे काय करता बुवा काय करता? पाय ना आता कसं करतो मी ते. पाय तू बाबा लय सांगू राहिला बाबा तू ते काय लय वर गेलं ना तू. कमी करणं कळतात ना मला. तुम्हाला काय सांगा म्हटलं 500 बोला बोलले तुम्ही. 500 खाली देतच नाही मी. एवढं असतं रे भाऊ रे. 500 रुपये काय का जीव मारतं का बे आमचा? कोण जीव मारते कोण काय द्या ते कसं बा आम्हाला म्हटलं पुलत नाही ना. 500 रुपये करताय ना म्हटलं 20 किलो बसते नाही. 20 किलो आहे म्हटलं 20 का 25 किलो वाले आहे वाटते. मग काय तर तुम्ही गोष्ट आहे का म्हटलं 500 500 करू आले रे बाबा. 500 का लय झाले ते. 300 रुपये म्हणणं. 300 रुपये दे. 300 रुपये घे मुका बस. 300 अरे बाबा म्हटलं म्हणजे माल खवळला का तुम्ही? माल खवळला. अरे बाबा आम्हाला नाही फुले 300 रुपयात सरळ 500 रुपये. बोलता का घेऊ का घेता का कट्ट पाना मोठे कांदे आहेत ना. मोठे लाईन करू राहिला का? बरोबर झाले 300 रुपये बरोबर झाले म्हटलं. का जमत ना म्हटलं का देवत नाही ना. तुम्ही गोताय का ना? 500 रुपये खाली देतच नाही ना मी. गोताय का तुम्ही? 500 खाली देतच नाही मी. घ्या म्हटलं 500 रुपये कट्ट्याला द्या. पान हे कांदे पान तुम्ही पहिले मग बोला ना तुम्ही. ए मनुष्यला का पाय रे बायला किती मागाती कुरलं पाणी पोरग. काय सांगा म्हटलं काय करायचं दिलं का? अशन का जिमिल बे बाबा झालं का इकलं का म्हटलं? काय म्हणते ते आवाज? काका ते म्हणते 350 रुपये देतो म्हणते कट्ट्याचे. एका कट्ट्याचे 350 रुपये. सांगा काय करायचं म्हणतं का? अबे उतर खाली उतर. आबाजी काय 350 काय म्हणून काय राहिले तुम्ही? अरे 500 रुपये कट्टा आहे ना ते. अहो लय महाग झालं ते. काय सांगा तुम्हाला लय महाग झालं ते. 500 रुपये कट्टा आहे ना ते. मग काय अरे आबा 350 बरोबर आहे म्हटलं. द्या 350 रुपये द्या. आम्ही कोणाला काही सांगत नाही. बाबा 90 सरायचे तुमची म्हणजे 90 सांगितलं कोणाला काय सांगत नाही. अरे ते सांगायचं नाही सांगायचं काय आहे घेणदेण ते म्हटलं आबा आम्ही 500च्या खाली देतच नाही ना. मुकडाने एक नोट द्या 500 रुपयाची जे महात्मा गांधी बस कट्ट घ्या. लय माग झालं ते. मग काय लय माग झालं ते काही मध्ये करा. लय माग झालं ते 500 रुपये कट्ट का लुट्टा कामाले काय होत नाही. तुम्हाला खरं सांगू का आम्हाला फक्त 490 रुपये कट्ट पडलं ते. बस 10 रुपये फायदा वाटते आम्हाला एका कट्ट्यावर. मग काय आणि ते सगळा पैसा त्याचा पेट्रोल मध्ये चालला. इकडे फिर तिकडे फिर उलटा आमचा तोटा आहे म्हटलं तोटा. मग काय सांगा तुम्हाला? आता काहीच उरत नाही आम्हाला पैसे काहीच उरत नाही. मला वाटतं हे कायच केलं हे बिझनेस काही कामा नाही म्हटलं. कांद्याचा भाव काहीच कामा नाही म्हटलं. ओ भाऊ तुम्ही शिकू नका मला म्हटलं. तुम्हाला बा 300 रुपयात कट्ट पडलं 300 रुपयाचं. उलटा तुम्ही 200 रुपये नफा काढून राहिले. मग काय नाही काय खोटं बोलवतो तुम्हाला खोटं बोलून का करू? 500 रुपये म्हटलं 500 रुपये. घ्या चाललं घ्या चला लवकर. 500 रुपये कट्टा आहे ते. बोलता का बोला मग काय 500 रुपये कट्टा आहे. मग काय आम्ही किती विकले मग काय जमत बाबा इकडे 500 रुपये कट्टा. बोला 500 रुपये कट्ट. बोली चालू कर बाबा 500 रुपये कट्ट बोला बरोबर आहे. 350 रुपये घे जातील. 400 रुपये घे मॅळ नको करू. 100 रुपये कमी घे बाबा. उभा का रावराला तू? उतर खाली उतर 400 आपल्याला ते उतर खाली उतर आखली बोला आखली 450 बोला 450. अरे 450 मिळाल झाला खाला का? मग काय 400 रुपये झाले बद्दल आता 400 100 रुपये वाढवले आता. 50 रुपये आणखी वाढवले 400 रुपये. जमत नाही. तेवढं नाही आम्हाला पाहिजे नाही काहीच नाही. कांदा मार्केट चालू वाटते. काय कट्टा काय कट्टा आहे ते? बोला भाऊ 500 रुपये कट्टा म्हटलं घेता का? घेता का म्हटलं 500 रुपये कट्ट? अरे का सोनं आहे का ते टाकेल? काय राजा 500 रुपये कट्टले झालं होते ना. पहिले मार्केटमध्ये भाव पान तुम्ही पहिले काय सांगा तुम्हाला म्हटलं. अरे काय सांगा तुम्हाला 300 रुपये कट्टा उभं नाही करत कोणी. मग काय बाबा तुम्ही सांगा तुम्हाला मलाच म्हटलं हे 490 रुपयाचं पुरलं. 490 रुपयात कट्ट घेतलं मध्ये मार्केटमधून. फक्त मला 10 रुपये उरून राहिला. ते पण पेट्रोलमध्ये चालला पैसा. काय सांगा तुम्हाला खरं सांगत नाही तुम्हाला. खरं सांगत नाही म्हणते म्हणजे खोटं सांगू राहिलं नाही काय? खोटे बोलाल राजा. अरे असं म्हणा खोटं सांगत नाही म्हणा काय राजा. तेच म्हणा तुम्हाला खोटं सांगत नाही. मग काय बाबा घ्या म्हटलं 500 रुपये कट्टा म्हटलं घेता का? काय राजा लय चालू तुम्ही लुटालुटी पान हे. तुम्हाला म्हटलं मार्केटमध्ये तुम्हाला 200 रुपये कट्ट सापडत असेल. 200 रुपयात ते राजा इकडे 300 रुपये नफा करू राहिले तुम्ही. 200 अन्न तू अन्न भाऊ आणा तुम्ही 200 रुपये कट्ट. एक काम करा माझ्याकडून पैसे घ्या मला आणून द्या. मी घेतो ना वाटल्यास. बरोबर आहे नाही का? लय माग झालं ते लय माग झालं.
हो बशा फक्त दुसरं काहीच नाही. हे काही खिशात 1 रुपया नाही. चाल पैसे आहे का? पैसे आहे का म्हटलं त्याजवळ? तुम्ही काय पाहता पैसे करून राहिले? तुम्हाला एकच घेते तुम्हाला. अबे तरी म्हणा 500 रुपये कट्ट घेणार मला एकच घेते ती. राहू दे म्हणा त्याला. चालता ना भाऊ, लय झालं म्हटलं आता राजा, लय बेइज्जती झाली तुमची आता. सांगा म्हटलं त्याला. बाबा तू काय सांगू राहिला रे मला? 500 रुपये कट्ट घेत नाही तुला का? पुरं ते खानदान घेतो विकत मी. अरे बाबा तुमच्याकडून म्हटलं 500 रुपये कट्ट घेणार राहिलं, काय तुम्ही खानदान घेऊन राहिले? म्हटलं घ्या ना पहिले 500 रुपये कट्ट घ्या. ते कांदे भांदे कोण ती सडके बडके करते ते, काही कामा नाही धामा नाही. अरे राजा अक्कल नाही तुम्हाला, अक्कल कोणीच नाही म्हटलं. चालले हो बाशिरा म्हटलं. मग काय अरे करून दाखवा ना, मग करून दाखवा ना आम्हाला, असं करून दाखवा ना. मार्केटमधून कांदे घ्या गावात विकून दाखवा, तेव्हा आम्ही मानतो तुम्हाला. मले चॅलेंज, मले चॅलेंज का? खुल्ला चॅलेंज म्हटलं. हा एखादं गाडी घ्या माझ्यासारखं 40-30 हजार रुपये कांदे घ्या गावात विकून दाखवा. खुल्ला चॅलेंज करून दाखवा ना, काढून दाखवा मला नफा. तू काय पाहिलं रे बे माय? मग काय? अरे बाबा त्यापेक्षा जास्त उन्हाळे मी पाहिलं. म्हटलं तू काय सांगू राहिला मले? आता 50,000 रुपये कांदे विकत घेतो, आता विकतो गावात मी. बाबा बोलायलाच भागाने फक्त ते. अरे बोलून सगळं दाखवता पण करून दाखवायला दम लागते ना. अरे दम काढा तुमचं, तुमचं दम काढते ते. शांताराम भाऊ दम काढा देणार आता, दम काढा तुमचा. थांबरे तू थांबरे, चढून नको तू थांब. काय किती घेतले तुम्ही कांदे? मी 30,000 रुपये कांदे घेतले, घेऊन दाखवा तुम्ही. काय लावलं बे? आता 50,000 रुपये मी कांदे घेतो विकत. जेरी मला व्यवहार करायचा होता, व्यवसाय करायचा होता. आता 50,000 कांदे घेतो, आता गावात विकतो मी. का ना ऐका ना, पहिले कांदे घेऊन दाखवा पहिले, मग काय लावले 50,000चे? बरं घ्या. पाहिलं तर माय मग काय झगडा चालले मार्केटमध्ये. बाबा राहू दे तिकडे. शांताराम कुठं नाम लागते बे? काय काम आहे? राहू तिकडे. काय नाही पटेल, आपल्याला त्यानं चॅलेंज दिला ना, त्याला वाटते मलाच करतो ते व्यवसाय. अरे बाबा तू काय सांगू राहिला मला? त्यापेक्षा जास्त मी पाहिले म्हटलं. मग काय थांब ना बाबा, थांब जरा तूच घे ना मग. काय 50,000 कांदे घे मस्त. अशी ना त्याच्यावर पैसे आहेतच म्हणा, राहते त्याच्यावर पैसे. 50,000 कांदे घे मस्त, नाही का? गावात एक म्हटलं, गावात कसं आहे गावात नाही म्हटलं लय लोकांना पाहिजे कांदे. मी घेतो वाटल्या 2-3 गट्टे, पण कसं भाव चांगला लावतो फक्त. बरोबर बात तुम्ही, भाव बरोबर लावून देतो. कसं काय देत नाही पण मीच करतो. काय तुमचं नाव ते? हा ना वासुरेड्डी. हा बोल पुढे. हो काय तुमचं नाव ते? वासुरेड्डी. केलं म्हटलं चॅलेंज ठेवलं म्हटलं आम्ही ना. आता 50,000 कांदे घेतो मी 500 पुढे किती नफा करतो मी पाहा. ना पाहतो ना माणसाचं कसं फक्त बोलण्यात जोर असते, करण्यात नाही जमत नाही बाबा. मग काय तर अच्छे खिलाडी म्हटलं खाली पडले. मग काय तुम्ही काय सांगू राहिले? करा घ्या 50,000 कांदे घ्या गावात विकून दाखवा. करा जा ना बाबा तिकडे. तू काय बोल राहिला मले? अच्छी खिलाडी कोणती पक्के खिलाडी दाखवू राहिला मी? आता 50,000 कांदे घेतो ना आता म्हटलं गावात विकून टाकतो. काय म्हणतो तू? तुझा धंदा बंद करतो काय म्हणतो तू? सांग, बोल. वासुरेड्डी कुत्ता आहे. राहू द्या. हो राहू द्या म्हटलं. काही तुमचं घेणं होत नाही, निघणं होत नाही. आम्हालाच कामं करतात ते, तुम्हाला जमत नाही ते. तू काय सांगू राहिला रे? उद्या म्हणजे आज कांदे घेतो. चाल आता चालू कांदा मार्केटमध्ये. आत्ता घेतो मी कांदे. काय म्हणतो तू? बोल पुढे आता. जा ना बाबा इकडे कोणा सांगू राहिला? जा भाऊ जा. आत्ता हो ते कांदे पाहिजे. 2 मिनिट काका. बोला भाऊ, तुम्ही किती घेतला कडे घ्यायला? म्हणून बोला पत्ता नाही लागू राहिला बाबा. भाऊ मागचे काका काय म्हणून राहिले ते? समजलं मलाच नाही समजलं काय बोलू राहिले ते. मला काय म्हटलं? बाबा आम्ही किती कडे घेतलं, काय कडे घेतलं, किती पैसे म्हणलं असं म्हटलं. अल्ला तुम्ही जे म्हटलं काय नाही सगळं मग डोक्याच्या वर गेलं. म्हटलं बरोबर सांगा काय पाहिजे, म्हणजे काय म्हणायचं काय मला? तुमच्या म्हटलं त्याच्या माणसाने किती घेतलं कट्टे? शेंबाड सुत्र्या कट्टे. हा एक कट्ट घेतलं. दे म्हणलं पैसे 400 दे म्हणलं असं म्हणून त्याला. समजलं ते भाऊ म्हणून राहिले. तुम्ही एक कट्ट घेतलं का नाही ते कांद्याचं, त्याचे 400 रुपये झाले असे म्हणून राहिले ते. म्हणून राहिले का? तेच म्हटलं स्पीकर लेस फास्ट आहे, लेस असा खण आराम बोलत जा नो. काय बोलता तुम्ही ते? आराम बोलत जा. भाऊ रेंजले आहे वाटते, मोबाईल रेंजले आहे, लेच जोरात बोलते ना. बर 400 रुपये झाले का? तेच म्हटलं बरं देतो ना. देतो हो. मागच्या बोला काय म्हणून राहिलं बाबा? राम. कांदे पाहिजे कांदे. बोला. पुण्याजवळ आलो माय बिण्याची भाषा नाही समजून राहिली. मागचे भाऊ काय म्हणतात ते? बोला म्हणता किती पाहिजे ते कांदे. आला मी कसं राहू मला जरा समजून राहिलं. बोला म्हणते ते किती कांदे पाहिजे तुम्हाला? बोले का मला 50,000 कांदे पाहिजे होते. 50,000 कांदे पाहिजे तुम्हाला? अरे बाबा मस्त ठोक आहे म्हटलं. घ्या आपल्यासाठी आहे म्हणलं. एकदम खतरनाक कांदे, सुपर कांदे, मोठे कांदे. पाहायचं कामच नाही. 1 नंबर कांदे आपल्याला. बोललं काही समजलं नाही कडे. हो 50,000 कांदे पाहिजे आम्हाला. हो बरोबर घ्या.
तेच म्हटलं मला 50,000 कांदे घ्यायला लागतील गावात का लागते. सरपंच तो काल घेतले रे. हो बा काय करतं ते काय ते एक आहे वाटते कोणता तरी आपल्या गावात माणूस आला 500 रुपये म्हणून राहिले ते 500च्या खाली घेतच नाही म्हणते. मी म्हटलं थांब बाबा आता मार्केटमध्ये जातो म्हटलं 400 रुपयात घेऊन टाकतो म्हटलं. मग काय तेच ना हा ते टोपी घालेला ते ना आणि ते बारकं गाड आहे आणि ते एक पोट्ट्या त्यासोबत. तेच म्हटलं मग काय तेच आहे ते म्हणे 500 रुपयाच्या खाली घेतच नाही म्हणे. मी म्हटलं काय सांगू राहिला तू आता मार्केटमध्ये जाऊन आणतो म्हटलं. काय बोलतो तू 400 रुपये सापडलं 100 रुपये ना बदला माया तो बरं केलं. आता मीच तसं करू राहिलो. मी 50,000 ठोक घेऊ राहिलो कांदा आणि गावात निघू राहिलो. एरी गावात नेले जण सांगू राहिले मला कांदे बांधले लाईनने पाटील म्हटलं मला म्हणून राहिला 2-3 कट्टे घेतो म्हणे मी त्याजवळून. आणि तेच म्हटलं आता घेतो मी 50,000 कांदे. घे ना मी पण घेतो. घे 50,000 कांदे घे फक्त बरोबर लावून तुझा. तेच म्हटलं हो तुम्ही माहितीच आहे काय झालं ते नाही का बरोबर म्हणजे बरोबर हो.